नमस्कार, आजचा ब्लॉग मी तयार करत आहे. वट पौर्णिमेच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या सर्वांच्या तयाऱ्या झालेल्या आहे. तुम्ही दिसू आणि आमचा लुक कसा दिसतोय हे कमेंट मध्ये नक्की आम्हाला सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आता आम्ही पूजेचं ताटही तयार झालेलं आहे. आज वट पौर्णिमा आहे म्हणून आम्ही आता वडाच्या झाडाची पूजा करायला जाणार आहे. त्यामुळे सर्वजण आमच्यासोबत या आणि आमची पूजेमध्ये सामील व्हा. आपण पूजा करू. ही पूजा आपल्याला सुवासिनी दीर्घ आयुष्यासाठी केली जाते. ही पूजा एक सौभाग्यवती महिला करते की ते आपल्या नवऱ्याचा दीर्घ म्हणजे आपल्या काय म्हणतात पती हा आपल्याला 7 जन्म हाच मिळावा यासाठी ही पूजा केली जाते. आणि ही पूजा खूप मनोभावाने श्रद्धेने केली जाते. यामध्ये उपवासही केला जातो. पूजा झाल्याशिवाय उपवास सोडता येत नाही म्हणून आम्ही सकाळपासून उपाशीच आहे. ह्या सर्व आता टाइम 4 वाजले पण तरी आमचा मेकअपच झालेला नाहीये. आम्ही अंशपोटी म्हणजे पाणी नाही आहे, फराळी नाही आहे, काहीच नाहीये. हा उपवास म्हणजे करवा चौथ झालेला आहे. करवा चौथ झालेला आहे. बाय चाललं वा बाय पावडर लावायची. तर तयार झालेला आहे. आता आम्ही निघतो. तर लुक कसा दिसतोय हे कमेंट मध्ये नक्की सांगा प्लीज. ठीक आहे, चला भेटूया. आपण भेटू. बाय. आता निघले आता हे पूजेसाठी. आता जाऊ आता पूजा करण्यासाठी. आता चप्पल आता हे बघा हे इथं आणि ते आपले साऊथ इंडियन बाई तिथं. अरे तर चला आता पूजेसाठी तिकडे वडाच्या झाडाच्या इथं मग जाऊ आपण. तर आता आपण झाडाच्या इथं पोचलेलो आहे आणि आता हे पूजा करणार आहे. हे बघा पिऊ पदर डोक्यावर काय खुसून करून राहिला तुम्ही. बच्चा पाटी बैठ जाओ उधर उधर बैठ जाओ बैठ जा. तर आता इथं दिवा लावण्याचा प्रयत्न चालू कारण हवा येते. दिवा लागत नाहीये. नहीं तुम उधर जाके बैठो. बड़ा आपण इथे चालतो की नाही. शेवटी ना वडाचं पाणी ते फळ पितच असताना वाटते 5 मध्ये कोणते ये क्या रहता चिंकी किती राहते का तू. हे ठेवलं का पुढे पुढे ठेवले का फोडून टाकलं म्हणजे पुढे उठून घ्यायचं मी फोडून ही लादी देवर काढली. हा ठीक आहे कुठं काय नाही आले फक्त वडाले म्हणजे झालं. उलट राहा ना. बस बस लागला आहे तो दिवा. ते वाट लागणार. फायनल दिवा लागलेला आहे. लेके भागे बगे तेरी चप्पल. रुक जा उधर बैठ जा तू थोड़ी देर. अब इथे होती चप्पल. चप्पल एवढी चांगली होती घेऊन जातील. रुद्र पायपात असे पाय एक चक्कर मारून नाही पाणी फक्त एका झाडाच्या खोडाली टाकलं तरी चालते.
काय नाही होत. अहो एका लाईनीत फिरायला तुम्ही काय ते आता शिकले ते पाणी टाकलं. मग आहे का सगळं आली आखरी मी फक्त चांगलं आली. अरे मावशीला पाणीच नाही दाखवू देऊ राहिले. बापरे धमकी धमकी डेंजर फ्री. चला हे धागे त्या वडाला गुंडाळून आपल्या नवऱ्याच्या आयुष्याची प्रार्थना करतात आणि ते नवऱ्याच्या आयुष्यासोबत तो आपली जीवनाची गाठ असते ती गाठ अशी घट्ट करून घेतात 7 जन्मोपर्यंत सारखीच बांधा. अशीच राहो आणि तोच नवरा आपल्याला मिळावं 7 जन्म. तू एक नंबर होई सरला आंबे नाही ठेवले पहिले हे करायचं मग एवढे आंबे ठेवून आहे का? सरला बाई एक नंबर का बाई 1 डझन आंबे नंबर बाळा तू तिकडे जाय एक नंबर तू होई ना नंबर ना धागा धरायला पाहिजेत ना. झोपतीची. आणि मग तू अशीच पूर्ण गोरती रिले नंदाबाई ही इथं गाठ बांधणं चालू आहे. घट्ट बांधायला की तुला असं पाहणार बरं. तू एक नंबर कशी काय झाली. तू एक नंबर कशी काय नंदाबाई होय एक नंबर. मम्मी जावे काही दिवस जावे झाड आहे ग आहे की नाही. वृक्ष आहे वृक्ष. तू माझा पदर बरोबर आहे का. कसे बांधते ढगा आलेले आहे. पाऊस पडायची शक्यता असू शकते. लवकर चला. आणि मारून झालेले आहे. आता इथं धागे बांधणं चालू आहे. हो हे बी चांगलं लागते. आपल्या लेकरं बघू शकता असं करता पूजा. स्वराज युवराज युवराज स्वराज इकडे रुद्राज स्वराज इकडे या लवकर इकडे. चला मग त्याच्यात थोडे गहू घ्यायचं हळद पण टाकायचं. मोकळे केस नाही पाहिजे चिंकी दुकानाला तर उचलून असं असं केलं ना झालं पाहिजे. ते होती कोण फोडली कोण होती हे नाही ऑलरेडी आधीची होती. फोडून ठेवायची हळूहळू फोडून टाक. कुठे काढून नको सांग ना हे पावरे घ्या हे काय हे
हे चिंकी दाबून ठेव. चिंकी ऐकू. आता इथं कोणती प्रक्रिया चालू झाली? काय चालू झालं हे? मोठी भरण्याचा काय? अच्छा, तर हे चालू झालं. आता पहिले गुरु मावशी भरीन, मग बाकीच्या. तुला किती काऊन राहिलं असेल? एक एक करून सगळ्यांच्या वाट्यावरती. आता
माऊलीच्या फोटोला हार घालते बापून आणि जगदेवरावांचं नाव घेते. तुमच्या सगळ्यांचा मान राख. आता हे सूर्याला म्हणतात भास्कर, भास्करांची मी किरण. वटपौर्णिमेचा व्रत केला मी सर्वांच्या समोर पूर्ण. अरे बाबाजी अजून नाही. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी राहुरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. महादेवाच्या पिंडीला हार घालते बापून 3 ग्रहांचं नाव घेते. तुमच्या सर्वांचा मान राखते. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून. गजानन रावाचं नाव घेते. तुमचा मान राखते. हा छोरा बसले. उपास दिवसभरचा झालाय. आता आम्ही वडाची पूजा करून आलोय. आता उपास सोडतोय. आंब्याचा रस, कुरडई, वडे, ही पुरणपोळी, हे सारण, साधी पोळी आणि भजे, वडे, अप्पे, सर्व काही कुरड्या घेतल्या आणि जेवण करायला बसलोय. या सर्वजण आपण जेवण करूया आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. काही बोलू का आपलं जेवण कमी मध्ये ठीक आहे, थँक्यू. ओ रफी औषधाला का बाय ओला झाला रे तू. किची 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 ले बघ हे